पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी लागले तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 7वी लिस्ट लागणार आहे तर त्यामध्ये 70% 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर नवीन भरती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कारण की ऑगस्ट महिना सरलेला आहे अजूनही जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं अपडेट या ठिकाणी आलेलं नाही आहे। तर नवीन भरती कधी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर मेन आपण याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरती जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि त्याचबरोबर 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना अजून सरासरी किती पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज वाले पोरं अजूनही या ठिकाणी राहिलेले आहे सिलेक्शन व्हायचे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल मी तुम्हाला सर्वात अगोदर पात्रता सांगून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी राहते। एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही आणि महिला उमेदवार असाल एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनडीबीजी ओपन एसबीसी एसबीसी कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही। आणि पगारचा जर आपण विचार केला तर 12,000 ते 29,000 रुपये पगार यामध्ये भेटते आणि त्याचबरोबर 10,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये पगार भेटते। तर बीपीएमचं यामध्ये पद आहे, बीपीएम पदामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटते आणि त्याचबरोबर ब्रँच पोस्ट मास्टरचा असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचा यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटते आणि डाकसेवकचं यामध्ये पद आहे, डाकसेवकमध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही। तर आपलं जे सिलेक्शन होते डायरेक्ट यामध्ये आपलं डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते। जेवढे ज्याला जास्त पर्सेंटेज असेल त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होते। तर यामध्ये पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। तर ह्या जास्त यामध्ये फायदा आणि सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं। तर आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर कोणतं आपल्याला काम करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरचं जे पद आहे हे सर्वात हायफाय आहे, म्हणजे सर्वात चांगलं आहे। हे यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम यामध्ये करावं लागणार आहे आणि पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, तर यामध्ये तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार तुम्हाला करावं लागणार आहे आणि पगार 10,000 ते 24,000 पर्यंत। त्यानंतर डाकसेवकचं पद आहे, डाकसेवकमध्ये जे तुम्हाला काम करावं लागणार आहे तर स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम आपल्याला करावं लागणार आहे, हे काही कामही यामध्ये करावं लागते, पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। तर अशा प्रकारे ज्या संपूर्ण पात्रता आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो हे भरती ऑलरेडी या ठिकाणी लेट झाली आहे। हे भरती जर निघायची असती तर हे जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्येच निघत होती हे भरती, पण त्यामध्ये काय झालं की IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं त्या ठिकाणी अपडेट आलं होतं, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या भरतीला या ठिकाणी स्थगिती करण्यात आली, म्हणजे पुढे ढकलण्यात आली हे भरती। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू आहे आणि जे पण डाक विभागामध्ये जेवढे पण या ठिकाणी जे सिस्टीम आहे हे एकदम जे विद्यार्थी मित्रांनो स्लो या ठिकाणी काम करत आहे, एक लक्षात ठेवा, कारण की IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि हे काम जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि IT
2.0 सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये रूल 3 ट्रान्सफर ओपन होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर नवीन जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जी भरती हे जवळपास तुम्हाला एक तर सप्टेंबरच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे किंवा मग तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की दरवर्षी जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची भरती ते कधी मे महिन्यामध्ये, कधी जून महिन्यामध्ये, कधी जुलै महिन्यामध्ये, तर ह्या महिन्यामध्ये ते पण यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो जास्तच लेट या ठिकाणी झालेला आहे। हे IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू आहे त्यामुळे, ठीक आहे। तर आता जर आपण पाहिलं तर डाक विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एकदम स्लो काम चालू आहे। हे सॉफ्टवेअर अपडेट IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटचं काम चालू असल्यामुळे आपण कोणते जर पार्सल वगैरे जरी आपल्याला पाठवत असेल तर जास्त टाइम त्या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्या अगोदर जे 3-4 दिवस लागत होते आता 12-13 दिवस या ठिकाणी लागून राहिले, एक लक्षात ठेवा। तर जास्त काम या टाइम लागून राहिलं, एकदम धीमं काम या ठिकाणी चालू आहे। तर नवीन जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा मग ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, लवकरच भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 6वी लिस्ट लागलेली आहे, पण 7वी लिस्ट कधी लागणार आहे? कारण की आम्ही एका मार्काने एका टक्क्याने या ठिकाणी कटलेलो आहे, 0 या ठिकाणी आम्ही कटलेलो आहे, म्हणजे थोड्या मार्काने आम्ही या ठिकाणी कटलाय, 1-2 मार्काने, 3 मार्काने, 4 मार्काने अशी सुद्धा कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जेव्हा 6वी लिस्ट लागली होती जवळपास या ठिकाणी जे जुलै महिन्यामध्ये ते लागली होती 30 जुलैला, आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख दिली होती 14 ऑगस्ट पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं होतं 6व्या लिस्टचं। आता 14 ऑगस्ट या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये जर समजा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस होती त्यामध्ये मुलांचं जे सिलेक्शन झालं आहे 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यामध्ये झालं होतं। जर समजा ह्या 209 विद्यार्थ्यांनी जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लिस्ट येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जर समजा या ठिकाणी जर यामध्ये 7व्या लिस्टमध्ये काही फर्जीवाडा झाला असेल, मुलांनी जास्त पर्सेंटेज फॉर्म भरताना टाकले असेल, असे काही पोरं त्यामध्ये असेल, काही मार्कशीट पैसे देऊन मार्कशीट बनवणारे पोरं असेल, तर हे काय करते की हे जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्यावर आपल्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते, त्या ठिकाणी आपण सापडू शकतो। त्यामुळे जे मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, एक लक्षात ठेवा। जर समजा असे काही फर्जीवाळे पोरं जर यामध्ये असेल 6व्या लिस्टमध्ये ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो जागा त्या खाली राहते, मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याने तर त्या जागा खाली राहते आणि त्या जागा जे त्यांना भरावं लागते त्याच्या कारणाने 7वी लिस्ट त्यांना लावावी लागणार आहे। याच्या अगोदर सुद्धा 7-7, 8-8 लिस्टा लागलेल्या इथून 1-2 वर्षा अगोदर, ठीक आहे, म्हणजे 1-2 वर्ष अगोदर सुद्धा 7-7, 8-8 लिस्टा लागलेल्या होत्या, ठीक आहे। तर नक्की या ठिकाणी 7वी लिस्ट लागू शकते जर समजा मुलांनी या ठिकाणी फर्जीवाडा केला असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, अर्ध्याक विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, जागा खाली असेल, तर नक्की या ठिकाणी 7वी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ते 7वी जी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तर ते जवळपास 5 ते 10 सप्टेंबरच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय